नमस्कार, मी मानसिंग थोराटे, चेअरमन अथर्व ग्रुप ऑफ कंपनीज। आमच्या कंपनीने लोकशक्तीसाठी टेंडरमध्ये निविदा भरलेली होती आणि लोकशक्ती कारखाना घेतलेला आहे आणि त्या अनुषंगानं तुम्ही जर का आज इथं बघत असाल तर युद्ध पातळीवर सर्व कामे सुरू आहेत। जवळपास हा कारखाना एक वर्षापूर्वी बघितला असता तर किमान तो सुरू करण्यासाठी 7 ते 8 महिने लागले असते। पण आमचा पूर्व अनुभव बघता आम्ही दौलतसुद्धा असाच एक कारखाना जो 9 वर्ष बंद होता, जुना कारखाना घेऊन 6 महिन्याच्या कालावधीत तो चालू केलेला आहे। तर इथं तर त्याच्याहीपेक्षा कमी कालावधी आमच्याकडे उपलब्ध आहे, कारण ऑक्टोबर महिन्यामध्ये चालू करायचा प्लॅन। तेव्हा आम्ही संघानं मी एक आवाहन पण करतो की मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी स्वतः शेती करून एक पायरी वर चढत शिक्षण घेऊन एक कारखाना चालवून साखरेमध्ये माझं नाव लौकिक आहे, साखर व्यवसायामध्ये करत हा कारखाना घेतलेला आहे। तर माझा केंद्रबिंदू हा कायम शेतकरीच असणार आहे। शेतकऱ्यांना कसं उत्तम पेमेंट वेळेवर देता येईल आणि आम्ही हे एका कारखान्यामध्ये करून ऑलरेडी दाखवलेलं आहे, तेच आम्हाला लोकशक्तीच्या परिसरामध्ये सुद्धा करून दाखवायचं आहे। आणि त्यासाठी माझ्या सर्व शेतकरी बंधूंनी आमच्यावर एकदा विश्वास टाकून आम्हाला ऊसाचा पुरवठा करावा येणाऱ्या क्रशिंग सीझनमध्ये। एकदाच विश्वास टाका एवढं मी म्हणेन, पुढच्या वर्षी हे मला बोलावं लागणार नाही ह्याची मला पण खात्री आहे, कारण तो विश्वास आमच्या कृतीतून शेतकऱ्यांनी बंधूंना दिसलेला असेल। तर या कारखाना सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व युद्ध पातळीवर कामं सुरू आहेत आणि त्याच अनुषंगानं उद्या म्हणजे सोमवार दिनांक 4 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता रोलर पूजनाचा कार्यक्रम इथं फॅक्टरीच्या स्थळावर आयोजित केलेला आहे। त्या कार्यक्रमासाठी माझ्या पत्रकार बंधूंना मी सांगत आहे की सर्व शेतकरी बंधूंना सुद्धा तुमच्यामार्फत आवाहन मी करत आहे आणि त्यांनी ते पोचवावं सर्व बंधूंच्यापर्यंत की हा तुमचा कारखाना आहे, त्यामुळे बऱ्याच वर्षांनी हे स्वप्न साकार होत आहे। तर हे स्वप्न साकार होण्यासाठी जी पहिली स्टेप असते रोलर पूजनची, जी उद्या होत आहे, त्यासाठी तुम्ही सर्वांनी जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी येऊन तुमची उपस्थिती प्रार्थनीय आहे, ती उपस्थिती लावावी आणि आम्हाला आशीर्वाद द्यावेत, जेणेकरून लवकरात लवकर आम्ही हा कारखाना सुरू करू, तुमचा ऊस लवकरात लवकर गाळून योग्य वेळेला योग्य किंमत देऊ, अशी परिस्थितीला हा लोकशक्ती कारखाना आम्ही नेऊ।